विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी संप पुकारलाय। त्यामुळे आता कारवाईचा बडगा त्यांच्यावर उगारण्यात येतोय। शुक्रवारपर्यंत कामावर हजर व्हा, अन्यथा कारवाई होणार असल्याचा इशारा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रशासनाने दिलेला आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे। विजय, कित्येक दिवस अंगणवाडी सेविकांचा संप सुरू आहे। विविध मागण्यांसाठी त्यांनी संप पुकारलेला आहे। त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतही त्यांच्या शिष्टमंडळाची बैठक झाली, मात्र या बैठकीत काहीही निष्पन्न झालेलं नाहीये। त्यामुळे हा संप सुरूच आहे। आता प्रशासनाने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्याचं ठरवलंय। शुक्रवारपर्यंत कामावर हजर व्हा, अन्यथा कारवाई होणार असल्याचा इशारा दिला। या संदर्भात ताजा तपशील। नक्कीच प्रयत्न जर बघितलं तर राज्यभरामध्ये जे आहे ते अंगणवाडी सेविकांचा संप पुकारलेला आहे। आजच्याने जर बघितलं तर 36वा दिवस अंगणवाडी सेविकांचा आहे। मात्र यामध्ये जर बघितलं सरकारने मदत केली आहे, मात्र ज्या विविध मागण्यांसाठी जे आहे अंगणवाडी सेविका असेल, त्यांचे कर्मचारी असेल, यांनी आता संप पुकारला आहे। आणि त्यामुळे जर बघितलं तर राज्यभरामध्ये जे आहे ते अनेक विद्यार्थ्यांना सनसनपणाचा ताण होत आहे। त्याचबरोबर जर बघितलं तर अनेक गर्भवती महिला असेल किंवा जे लहान मुलं आहे त्यांचा पोषण आहार जो आहे तो पुरवला जात नाही। त्यामुळे आता सरकारने जे आहे अंगणवाडी सेविकांना आता 12 जानेवारीपर्यंत तुम्ही हजर व्हा, अन्यथा तुमच्यावरती कारवाई करण्यात येईल असं आता अल्टिमेट दिलेला आहे। तर बघितलं तर दुसरीकडे आता अंगणवाडी सेविकांच्या ज्या संघटना आहे त्या कुठेतरी आक्रमक झाल्याच्या पाहायला मिळत आहे। आता ज्या अंगणवाडी सेविका त्यांना अल्टिमेट दिलेला आहे, ज्या हजर होतील त्यांना चोप दिला जाईल असं देखील आता अंगणवाडी सेविकांकडून संघटनेकडून आता त्या अंगणवाडी सेविकांना सुनावलं आहे। त्यामुळे आता अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्या आता कुठेतरी दुहेरी संकटात सापडत आहे। एकीकडे सरकारचा बडगा पडत आहे तर दुसरीकडे संघटना आता आक्रमक होताना पाहायला मिळत आहे। मात्र शुक्रवारपर्यंत जर तुम्ही हजर झाले नाही तर तुम्हाला कार्यमुक्त करण्यात येईल अशी नोटीस जी आहे ती आता प्रशासनाच्या वतीने आता अंगणवाडी सेविकांना पाठवण्यात आली। मात्र आता 12 डिसेंबर पर्यंत जर बघितलं तर जे आहे ते आता 2 दिवसावरती येऊन ठेवलं आहे। जर 12 तारखेपर्यंत राज्यभरातील ज्या अंगणवाडी सेविका आहे या आता संपावरती आहे। 12 डिसेंबर पर्यंत किती अंगणवाडी सेविका ज्या आहे त्या हजर होत्या हे पाहणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे। जी, धन्यवाद विजय, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।